वंचित बहुजन आघाड़ी ने असेंबली इंतखाबात की तैयारियां शुरू कर दी हैं। नांदेड़ से अपने उम्मीदवारों के इंतखाब के लिए दरख्वास्त गुजारों का इंटरव्यू लिया गया। असेंबली इंतखाबात के लिए वंचित बहुजन आघाड़ी ने उम्मीदवारों के तकर्री का अमल शुरू कर दिया है। इस सिलसिले में वंचित बहुजन आघाड़ी के पार्लिमानी बोर्ड के 3 अरकान का एक वफ्द नांदेड़ के दौरे पर है। रेस्ट हाउस में दोपहर 2 बजे से ख्वाहिशमंद उम्मीदवारों से मुलाकातों का सिलसिला शुरू किया गया। नांदेड़ जिले के 9 असेंबली हलकों के लिए 103 ख्वाहिशमंद उम्मीदवारों ने वंचित बहुजन आघाड़ी से उम्मीदवारी तलब की। उम्मीदवारी मांगने वालों में कई मारूफ शख्सियात भी शामिल है। उम्मीदवारों की तादाद और मारूफ शख्सियात की जानिब से टिकट के मांगे जाने से अंदाजा लगाया जा रहा है कि वंचित बहुजन आघाड़ी राय दहिंदों में मकबूल होती जा रही है। वंचित बहुजन आघाड़ी के पार्लिमानी बोर्ड के अरकान ने शाम 4 बजे प्रेस कॉन्फ्रेंस से भी खिताब किया, जिसमें इन्होंने मीडिया नुमाइंदों को अपने दौरे की तफसीलात बताई। आज मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यामध्ये आज आम्ही मुलाखतीसाठी आलेलो आहोत। इथे जवळपास आत्तापर्यंत 103 9 मतदारसंघातून 103 अर्ज आलेले आहेत। त्यांच्यापैकी बरेच आता मुलाखती झालेल्या आहेत आणि बरेच संध्याकाळी उशिरापर्यंत का होईना पण या मुलाखती आम्ही पूर्ण करू। उद्या आमचा दौरा हिंगोलीसाठी आहे। उमेदवारांची यादी कधी जाहीर होणार? पूर्ण मुलाखती झाल्यानंतर आम्ही उमेदवाराची यादी कदाचित तेवढ्या उशिरापर्यंत आपण असणार नाहीत असं मला वाटतं। पहिल्यांदा आम्ही त्यांचं क्वालिफिकेशन घेणार आहोत, त्यांचं चारित्र्य सर्टिफिकेट आम्ही विचारून घेणार। सर्टिफिकेट मागणार नाही पण त्याच्या चारित्र्याची म्हणजे क्रिमिनल हिस्ट्री बॅकग्राऊंड आम्ही विचारणार आहोत आणि त्यांची समाजाशी किंवा पूर्वी पक्षी कुण्या पक्षात होते, कुण्या राजकीय पक्षात होते, सामाजिक काय कार्य केलं आणि कशासाठी तुम्ही आमदारकी लढू इच्छिता, अशा प्रकारचे आम्ही मुलाखतीमध्ये प्रश्न विचारले जातो। क्रिमिनल जर असेल समजा बॅकग्राऊंड जर चांगलं नसेल नाही क्रिमिनल असेल तर बॅकग्राऊंड आम्ही त्यांना प्राधान्य देणार नाही। राजकीय गुन्हे वगैरे असतील, राजकीय गुन्हे असू द्या ना, सामाजिक राजकीय गुन्हे असतील तर आम्ही त्यांना समजू शकतो। सर्टिफिकेट आहे आमच्याकडे। हां, एमआयएमला किती जागा आणि बाकीच्या वंचितला किती असं काय ठरलं? आता एमआयएम आणि वंचित हे एकच पक्ष आहेत। आमच्या आपसमधला अतिशय जवळीकतेचा संबंध आहे। तुम्हाला शिवसेना भाजप भांडणं करून घेऊन पुन्हा एकत्र लढतात त्याच्याबद्दल तुम्हाला आनंद वाटतो आणि आम्ही नुसते उमेदवारी मागितलं तर एवढा तुम्हाला म्हणजे ही होण्याचं काही कारण नाही। म्हणजे एमआयएमला 40 जागा 50 जागा असं काय ठरलं? ठरवू ना, आम्ही देऊ ना। त्यांचं आणखीन लिखापडे आलेली नाही आहे, पण इम्तियाज जलील साहेबांनी तसं एखादी म्हणले की आम्हाला आम्ही मागणार, आम्ही 100 तर आहोत। आता ते देणारं बाळासाहेब आहे, त्यांचे वरिष्ठ बंधू आहेत ओएसी साहेब बसून आम्ही ठरवू काय करायचं ते। मराठा उमेदवार जर आले तर उपेक्षित असतील किंवा आणि वंचित असतील तर आम्ही काय नाही देणार। इतर पक्षातले समजा जर काही स्टँडिंग आमदार असतील किंवा माजी आमदार असतील, वेगवेगळे नेते असतील समजा मोठे, ते जर आले त्यांनी उमेदवारी मागितली, इतर पक्षाचे भाजप असतील, शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी, त्यांचं चारित्र्य चांगलं असेल, काम चांगलं असेल आणि इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ते जर सक्सेस होत असतील तर आम्ही त्याचा विचार करू ना। तसे आमच्याकडे दोनदा कॅबिनेटमध्ये राहिलेले आमदार राहिलेले लोक आलेले आहेत। सध्या आमदार असणारे सुद्धा पक्षात असणारे सुद्धा उमेदवार मागितले। नांदेडमध्ये असं आतापर्यंत येतील, बघू आणखीन येतील ना। काँग्रेसनं फक्त बैठकीचे एक पत्र दिलं होतं, त्या बैठकीच्या पत्रानुसार आम्ही त्यांना विचारले की बाबा तुम्ही जे बी टीम म्हणत होता त्याचा आधी खुलासा द्या, तुमच्याकडे पुरावे असतील तर दाखल करा, नसतील तर 40 लाख लोकांची माफी मागा, पुन्हा बसू म्हणलं आम्ही।